हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने तर शेंगुळे. आमच्या इकडे याला मराठवाड्यामध्ये असं शेंगुळे असं म्हणतात. तर आपण पारंपरिक पद्धतीने शेंगुळे बनवणार आहे. तर आत्ताच्या याच्यामध्ये अ, हे शेंगुळे हा पदार्थ विसरत चाललेला आहे. पिझ्झा, बर्गरच्या याच्यामध्ये. तर हे मुलांना आता माहिती पण नाही. नवीन आता छोटे-छोटे मुलं असतात त्यांना असं शेंगोळे. तर हे आपण पारंपरिक पद्धतीने शेंगोळे बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, भरपूर सारा लसूण आणि हिरवी मिरची आणि अद्रक आपण मिक्सरला हे फिरून घेऊया. आता हे वाटण आपण हिरवं वाटण आहे ते आपण असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकताय. आता हे 2 माणसाचं पोटभरीचा नाश्ता म्हणजे आपण बनवणार आहे. नाश्ता काय जेवणच असं पोटभरीचं. तर मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आहे ते बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमच आहे ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे 2-3 पिठं आपल्याला एकत्र करायचे आहेत. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, याच्यामध्ये हळद घातलेली आहे कलरसाठी आणि नंतर याच्यामध्ये 1 चमच मी जिरं घातलेलं आहे. तुम्हाला जर असं जिरं नसेल तर तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यातच 1 चमच जिरं घालून वाटून घ्यायचं आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते 1 चमच याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे कोरडं जिन्नस मी चमचने एकत्र असं करून घेते. एकदम असे सोप्या पद्धतीने आपण आज शेंगोळे बनवणार आहे. सध्याच्या याच्यामध्ये विसरत चाललेला आपण हा पदार्थ. तर शेंगोळे हा पदार्थ आत्ताच्या पिढीला लहान जे मुलं आहेत त्यांना माहिती पण नाही. पण आपण आज पारंपरिक पद्धतीने शेंगोळे बनवणार आहे. हे पीठ आता आपण थोडं-थोडं पाणी टाकून असा घटसर याचा गोळा बनवून घेऊया. तर मस्त छान असा घटसर मी गोळा बनवलेला आहे बघू शकताय. तर एकदम आपल्याला याला असं मळायचं नाही. एकदम असं घटसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण आता हे पीठ आहे ते 10 मिनिट बाजूला ठेवूया. इकडं आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊया. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आता हे तेल छान असं गरम झालं, की याच्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटून आपण वाटण घेतलं होतं, ते वाटण याच्या तेलामध्ये घालायचं आहे. आता मस्त एकदम असं मीडियम गॅसवर असं हे वाटण आहे ते तेलावर आपण फ्राय करून घेऊया. तर मस्त छान असा सुगंध वाटणाचा येत आहे. घरभर सुगंध पसरलेला आहे. तर याच्यामध्ये घालायचं आहे हळद, लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुम्ही तुमच्या याच्यानुसार घालू शकताय. तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकताय. तर मला जास्त तिखट आवडते म्हणून मी जास्त तिखट बनवत आहे. तर याच्यामध्ये आता घातलेलं आहे आपण 2 ग्लास पाणी. तर आता हे छान याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता छान याला इकडं पाण्याला उकळी येईल तोपर्यंत आपण इकडं शेंगोळे तयार करून घेऊया. पीठ पण छान आता भिजलेलं आहे. म्हणजे 10 मिनिट आता इकडं झालेलेच आहेत. तर आपण आता इकडं मस्त असं लांबट आकाराची अशी आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. बघू शकताय पोळपाटावर असं लांबट आकाराचं हे शेंगोळे बनवण्यासाठी हे असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जशी साईज पाहिजे तशी त्या साईजचे आपल्याला छोटे-छोटे अशी कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकताय. तर असे हे शेंगोळे बनवायचे आहेत याचे बघू शकताय. शेंगोळे बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे. एकदम असे झटपट होतात. काही वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये आपले शेंगोळे तयार होतात. तर या पद्धतीने आता मी सगळे शेंगोळे असे करून घेते. तर बघू शकताय लहान मोठे असे आपल्याला असे शेंगोळे असे तयार करून घ्यायचे आहेत. असं पोळपाटावर हाताने असे लांब याचं असे करायचं आणि थोडं-थोडं कट करून असे शेंगोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्या पिठाचे मी शेंगोळे असे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता. प्लेटमध्ये एका असे शेंगोळे तयार केलेले आहेत आणि इकडे आता पाणी जे आपण फोडणीचं पाणी आता हे केलं होतं त्याला पण अशी मस्त अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि शेंगोळे सोडताना आपल्याला उकळीच्या पाण्यातच सोडायचे आहेत. तर याला उकळी येऊ द्यायची. तर उकळीच्या पाण्यातच आपल्याला हे शेंगोळे आता हे सोडून घ्यायचे आहेत. तर मी सगळे पूर्ण पिठाचे शेंगोळे केलेले आहेत. आता खळखळून इकडे उकळी आलेली आहे. पूर्ण शेंगोळे मी याच्यामध्ये आता सोडलेले आहेत. मस्त छान आता हे खळखळून उकळी आलेली आहे आणि
एकदा असे फुल गॅसवर आपल्याला 2 मिनिट हे शेंगोळे असं शिजवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मिडियम गॅसवर हे कमीत कमी याला 10 मिनिट शिजवायचं आहे. तर मस्त आता हे शेंगोळे आपले शिजत आहेत, बघू शकताय. 2 मिनिट मी फुल गॅसवर असं शेंगोळे शिजून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता हे एकदम मिडियम गॅसवर आता झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनिट तरी आपल्याला हे झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहेत. तर आता 10 मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घेऊया शेंगोळे. तर मस्त असे रसदार शेंगोळे आपले तयार झालेले आहेत, बघू शकताय. उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही खावंसं वाटत नाही, तेव्हा हा पदार्थ तुम्ही बनवून खाल्ला तर तुमच्या जिभेला चव पण येईल आणि पोट पण भरेल. उन्हाळ्यामध्ये कसं आहे, आपल्याला जास्त चपाती भाकरी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता. एकदम सोपी पद्धत आहे बनवायची. पारंपरिक पद्धतीने आपण शेंगोळे बनवलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जात नाही. जर तुम्ही असं बनवून खाल्लं तर मुलांना पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. एकदम सोप्या पद्धतीने आपण शेंगोळे बनवलेले आहेत. तुमच्या जिभेला चव नसेल आणि हे जर बनवून खाल्लं तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवून खाल, एवढे भारी लागतात. एकदम अशी चवदार असे आपले शेंगोळे तयार आहेत. मराठवाडा स्पेशल शेंगोळे आपले तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मस्त असं शेंगोळे झालेले आहेत. वरनं अशी हिरवी कोथिंबीर सजावटीसाठी आणि मस्त असे बघता क्षणी कधी खाईल असे वाटणारे आपले शेंगोळे तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.